नमस्कार, छायाच किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। तर नवरात्रीचा आज 9वा दिवस आहे। कोणी 8व्या दिवशी उपवास सोडतात, कोणी 9व्या दिवस सोडतात, तर कोणी 10व्या दिवशी उपवास सोडतात। तर त्याच निमित्ताने हेल्दी आणि झटपट होणारे काकडीचे थालीपीठ दाखवणार आहे। तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर रेसिपीला सुरू करूया। इथे काकडीच्या थालीपीठसाठी लागणारे साहित्य: 1 काकडी घेतले मी आणि 1 कप शाबू भिजवून घेतलेला आहे। रात्री भिजवलेला होता शाबू। आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलंय मी। 6-7 मिरच्या कुटून घेतलेल्या आहेत आणि 1 चमचा साखर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। काकडी आपल्याला जास्त घ्यायची नाही, कारण काकडीला पाणी सुटते, म्हणून आपण काकडी जास्त घ्यायची नाही। आणि मिरच्या पण माझ्या जास्त तिखट नाही, म्हणून मी 6-7 मिरच्या कुटून घेतलेल्या आहेत। ज्यांना बटाट्याचा थालीपीठ खाण्याचा कंटाळा आला आहे तर हे काकडीचं थालीपीठ खूप छान आहे आणि हेल्थसाठी पण खूप छान आहे। आणि याचे बघा, पुढचं टोक आणि मागचं टोक असं आपण कट करून घ्यायचं आहे आणि त्याला चोळून घ्यायचं। त्यामुळे कसं आपल्याला काकडी कडू लागत नाही, म्हणून ते पुढचं आणि मागचं टोक कापून घ्यायचं आहे। आता मी काकडी खिसून घेत आहे। बघा, बारीक खिसणीने खिसायचे, आपण जाड खिसणीने खिसायचं नाही। जाड जर खिसणीने खिसलं तर ते पीठ मिळून येत नाही, म्हणून आपण बारीक खिसणीने खिसून घ्यायचं आहे। इथं माझी बघा काकडी खिसून झालेली आहे। त्याच्यामध्ये आपण आता शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचा आणि इथं कुटलेली मिरची बघा टाकायची आहे। तुम्हाला तिखट जसं हवं आहे तसं टाकू शकता। इथं मीठ पण चवीनुसार टाकून घ्यायचं आहे आणि साखर पण टाकायची आहे, कारण साखरेमुळे त्याची चव जास्त वाढते। आता हे आपण मळून घ्यायचं आहे। तर मळताना पाणी त्याच्यात अजिबात वापरायचं नाही, कारण पाणी जर वापरलं तर जास्त काकडीला पाणी सुटते। तर इथे बघा, माझं आता काकडीचं हे साहित्य सगळं मळून झालेलं आहे। बघा, मी पाणी न घालता पण माझं बरोबर अगदी व्यवस्थित झालेलं आहे मळून। जास्त पण घसकटून मळायचं नाही, अगदी अलगदपणे मळायचं आहे। जास्त जर आपण चोळून जर त्याला मरदलं तर त्याला पाणी सुटते, म्हणून जास्त आपण मर्दून मळायचं नाही ते। आता आपण चटणीची तयारी करून घेऊया। इथं मी 1 वाटी दही घेतले आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि 1 मिरची बारीक करून घेतलेली आहे। ही चटणी खूप छान लागते, चवीला तर खूप छान होते चटणी, तुम्ही नक्की करून बघा। याच्यामध्ये बघा, आता मी साखर घातलेली आहे। आता याला आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे बघा, आपलं हे आता मिक्स झालेलं आहे। इथे आपली चटणी करून तयार झालेली आहे। आता आपण इथे ना थालीपीठ थापून घ्यायचं आहे। बघा, थापताना आपल्याला जर चिटकत असेल तर हाताला आपण पाण्याचा हात घेऊन थापायचा आहे। हे बघा, असं थापायचं आहे। पाण्याचा हात जरा थोडा घेऊन थापायचा आहे। थापायला खाली आपण कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याला पण पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं थालीपीठ त्याला चिकटत नाही। हे बघा, माझे थालीपीठ करून झालेलं आहे। त्याला आपण छिद्र पाडून घ्यायचे। छिद्र पाडल्यामुळे आपलं थालीपीठ चांगलं भाजते। इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। याला पण आता तेल लावून घ्यायचं आहे, ग्रीस करून घ्यायचं आहे आपण, म्हणजे आपलं चिकटणार नाही खाली। आणि मीडियम गॅसवरतीच भाजायचं आहे आपल्याला, म्हणजे आपलं कडक होणार नाही थालीपीठ आणि दाताखाली पण येणार नाही, म्हणून आपण मीडियम गॅसवरतीच भाजायचं आहे। इथं बघा, मी थालीपीठ टाकून झालेलं आहे माझं। इथं आपण 2 मिनटं थालीपीठ वाफवून घ्यायचं आहे। बघा, इथं असं वाफ दिलेलं आहे 2 मिनटं।
खूप छान कलर पण खूप छान आलेला आहे आणि आपण आता याला पलटी मारून घ्यायचं आहे बघा. बघा किती छान खरपूस असं भाजलेलं आहे. वास पण खूप छान येतो आहे. जे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच मी सगळे थालीपीठ करून घेते. हे बघा माझे पहिलं थालीपीठ करून झालेलं आहे. आता मी दुसरं थालीपीठ करायला घेणार आहे. बघा किती छान असं झालेलं आहे. हे बघा मी दुसरं पण थालीपीठ तसंच टाकून घेतलेलं आहे आणि 2 मिनटं वाफ देऊन घ्यायचं आहे याला पण. बघा किती छान असं खरपूस झालेलं आहे. माझे टेस्टी आणि हेल्दी आणि खमंग बघा खूप छान असे थालीपीठ झालेले आहे. वास पण खूप छान घरभर पसरलेला आहे बघा. इथं मी मिरची पण तळलेली आहे त्याच्यासोबत. खूप छान असे टेस्टी लागते. हे बघा मी तुम्हाला खाऊन पण दाखवते. खूप छान आणि टेस्टी झालेला आहे. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.